पसाऱ्यामुळे मला काहीच सुचत नव्हतं. असा किचनवर आणून ठेवला आणि एक एक करून तो लावून टाकला आणि तेव्हा मला कुठंतरी बरं वाटलं. प्रिशा मस्त दरवाजावर लावलेल्या गणपती बाप्पाच्या स्टिकरला बघून टाळ्या वाजवत होती, म्हणून मग मी तिला मंदिरात घेऊन गेले. सोसायटीमध्ये खूप छान मंदिर आहे आणि गणपती बाप्पाचंच मंदिर आहे ते पण. तिथे गेल्यावर तिथे डोकं टेकवणं आणि जोराजोरात टाळ्या वाजवणं, कोणत्याही मंदिरात गेलं तर हे फिक्स असतं प्रिशाचं. तिला त्याची सवयच झाली आहे. त्यानंतर म्हटलं काहीतरी सामान आणायचं आहे तर आपण डीमार्टला जाऊया. वीकेंडला गर्दी असते हा विचार करून वीकडेला गेलो आणि वीकडेला पण अशी गर्दी होती तिथे. साधं बॅगला सील करायला इतकी लाईन होती. सोडा ते सगळं झालं. त्याच्यानंतर कर्टन चेक करायला गेले तर कर्टन पण मला व्यवस्थित भेटला नव्हता. कर्टनचा नाद सोडला आणि मला छान छान फ्रॉक दिसायला लागले. असं खूप वाटत होतं की एखादा तरी घेऊ, पण म्हणलं की घरी खूप सारे आहेत, नको. प्रिशाला मस्त टॉय दिले, खूप सारे टॉय होते. मी एक दिला पेंग्विन मस्त वाटलं तिला. नंतर पायपुसण्या चेक करायला गेले, कारण जुन्या पायपुसण्या मी फेकून दिल्या आणि नवीन 1-2 घेऊ म्हणलं. त्यासाठी पायपुसण्या चेक केल्या. फायनली मला आवडली ती मी 2-3 घेऊन टाकल्या. आणि नंतर प्रिशाच्या पप्पासाठी चप्पल घ्यायची होती. 8 नंबरची भेटतच नव्हती, मग 7 नंबरची परफेक्ट आली, ती घेऊन टाकली. कपडे खूप होते बरं इथं, पण घ्यायचं मनही करत होतं. ठरून आलो होतो घरून की नाही, घरासाठी शॉपिंग करायची, स्वतःसाठी नाही. आणि मग तेच केलं. कारण डीमार्टला कधी पण गेलं ना असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट दिसते आणि घ्यावीशी वाटते. हे आईस्क्रीम मेकर होतं, घ्यावंसं वाटत होतं, पण तरी मी घेतलं नाही. मी बघितलं आणि ठेवून दिलं. हे खूप मोठं मन जड करून केलं होतं मी, कारण असं बायकांना वाटतं ना की घरासाठी काहीतरी नवीन नवीन छान छान गोष्टी घ्या आणि घेत नाही. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि शेवटी आम्ही मग प्रिशाला थोडंसं सॉफ्टी दिलं, जास्त नाही दिलं, मी खाल्लं ते. आणि मग आम्ही घरी जायला निघालो. रस्त्याने जाताना प्रिशाला खूप मस्त छान हवा लागत होती, कारण संध्याकाळचा टाईम होता आणि व्ह्यू पण छान होता. प्रिशाला खूपच आवडते संध्याकाळचं फिरायला जायला. जर घराच्या बाहेर कुठेतरी गेलं, म्हणजे नॉर्मली सोसायटीमध्ये जरी फिरायला नेलं तरी ती खूप खुश होऊन जाते. बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. हे बघा ते मंदिर मी तुम्हाला सांगितलं होतं ते. चला, प्रिशाच्या क्यूट स्माईलसोबत तुम्हा सर्वांना बाय माझ्याकडून आणि प्रिशाकडून सुद्धा.